मैत्रिणींनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर। आज आपल्याला थोडा उशीर झालेला आहे, पण असो। तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड। घरोघरी मातीच्या चुली। नाना जानकीला म्हणत असतात, मी तर तोच विचार करतोय की या पार्वतीच्या बांगड्या आपल्या अंगणात सापडल्या कशा। आणि जानकी म्हणते, मीही तोच विचार करते नाना, तुमच्या व्यतिरिक्त आणखीन त्या बांगड्या कोणाला माहिती होत्या का। आणि त्यावर नाना म्हणतात, पार्वती असताना इथं होतच कोण, त्यामुळे कोणाला माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही। आणि जानकी म्हणते, सुमित्रा आईला सुद्धा। आणि नाना म्हणतात, माहित नाही, तिला काही आठवत असेल तरच। नाना पुढे म्हणतात, पार्वतीची आणि सुमित्राची एकदाच भेट झाली होती। सुमित्रा या घरात आली आणि पार्वती लगेचच घर सोडून गेली। नाना जानकीला विचारतात, काय ग, पण तू असं का विचारतेस। आणि जानकी म्हणते, नाना मला काहीतरी गडबड वाटतेय। जानकी म्हणते, लग्न होऊन इतके वर्षे झाली मला या घरातला कानाकोपरा माहितीये। आणि इतक्या वर्षाच्या नंतर ह्या अशा बांगड्या अशा पद्धतीने सापडाव्यात, मला थोडी शंका वाटतेय। कसं शक्य आहे नाना। आणि नाना विचारतात, नेमकं तुला काय म्हणायचंय। नाना पुढे म्हणतात, त्या बांगड्या मुद्दाम आपल्या नजरेस पडाव्यात म्हणून आणून ठेवल्यात काही तर। आणि त्यावर जानकी म्हणते, असू शकतं। आणि इकडे आउट हाऊसमध्ये ती लताबाई झोपलेली असते आणि तिला ऐश्वर्या उठवते, ओ लताबाई उठा। आणि आजी म्हणते, अगं इतक्या प्रेमानं, ती उठणार कधी, प्रॅक्टिस करणार कधी। आजी म्हणते, मी काय म्हणते, हा ग्लास घे आणि तिच्या तोंडावर पाणी मार, म्हणजे ही उठून बसेल। ऐश्वर्या हातातला ग्लास घेते आणि सारंग म्हणतो, बरोबर आहे। ऐश्वर्या तिच्या तोंडावर पाणी टाकणार, तोच ती उठून बसते। आणि म्हणते, ए काय चाललंय काय, पाणी मारून उठवणार होतीस तू मला। ऐश्वर्या हसते आणि म्हणते, नाही। आणि तिला त्या बाई म्हणतात, आजीला, तुम्हाला काय वाटतं, मी झोपले होते। सारंग विचारतो, म्हणजे तुम्ही झोपला नव्हतात। आणि तिला त्या बाई म्हणते, घोरायची ऍक्टिंग करत होते मी। आणि त्या पुढे म्हणतात, अभिनयाचा पहिला नियम, डोळे आणि कान उघडे ठेवायचे, सगळ्यांचं निरीक्षण करायचं। मी पण माझे डोळे बंद करून आणि कान उघडे करून तुमचं निरीक्षण केले, तुम्हा सगळ्यांचं वॉच केले मी, तुमच्यावर वॉच। आणि ती लताबाई म्हणते, तुझा नवरा आणि ही म्हातारी, तुम्ही सगळेजण स्वार्थी आहात, स्वार्थी। माझ्यासमोर गोड गोड बोलता आणि माझ्या माघारी बोटं मोडता। आणि ती लताबाई आजीला म्हणते, ए म्हातारे। आणि आजी म्हणते, काय। आणि ती लताबाई म्हणते, तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते, मला बावळट समजू नका बरं का तुम्ही। आणि आजीला म्हणते, माझं खाणं काढतेस काय तू। आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत, आम्ही खरंच तुमच्याबद्दल असला काहीच विचार करत नाही आहोत, आम्हाला तुमच्याबद्दल उलट खूप आदर आहे। आणि त्यावर लताबाई हसतात। आणि ती लताबाई म्हणते, बघितला मी तुमचा आदर, अपमान करताय आल्यापासून। आणि आता जर माझा अपमान झाला ना, तर मी अजिबात थांबायची नाही। आणि आजी म्हणते, वारे वा, म्हणजे तू इथं झोपा काढणार आणि आम्ही तुला बोलायचंही नाही। आजी म्हणते, तू इथे काम करायला आली होतीस की झोपा काढायला आली होतीस। आणि त्यावर लताबाई म्हणतात, मी इथं शूटिंगच्या कामाला आले होते, तुम्ही मात्र वेगळंच काम करून घेताय माझ्याकडून। हे ऐकून मात्र आजीचा घसा कोरडा पडतो आणि डोळे मोठे करू ती तिच्याकडे पाहते। आणि लताबाई म्हणते, हे न कळण्या इतकी बेअक्कल नाहीये मी। आणि सारंग म्हणतो, नाही असं नाही हो लताताई, काम कुठलंही असू द्या, कलाकार तो कलाकारच असतो नाही का, त्याला त्याची कला सादर करायची असते, तशीच तुम्हाला तुमची ऍक्टिंग करायची। मग लताबाई म्हणतात, बरं मला सांग, डिरेक्टर कोण आहे। आणि आजी आणि सारंग ऐश्वर्याकडे बोट करतात। आणि ऐश्वर्या पण तिच्या चेहऱ्याला खूप घाम आलेला असतो आणि ती घाबरते आणि थोडा वेळ शांत बसते आणि विचार करून म्हणते, मी आहे डिरेक्टर। लताबाई ऐश्वर्याला विचारतात, मग तुम्हाला ऍक्टिंग कशी हवी आहे, कॉमेडी, सिरियस की दोन्ही हवी आहे। त्यावर आजी म्हणते, गांभीर्यपूर्वक हवंय काम, हवंय अभिनय। आणि ऐश्वर्या सिरियस म्हणते। आणि पुढे लताबाई म्हणतात, मग कॅमेरामॅन कोण आहे। आजी सारंगकडे बोट करते आणि ऐश्वर्या आजीकडे। आणि सारंग म्हणतो, मी आहे ना, मी। आणि ती लताबाई म्हणते, आणि ही मालिका कुठे दिसणार आहे आणि कोणत्या चॅनलवर। हे ऐकून सगळे शांत होतात। आणि लताबाई म्हणते, काय झालं, काय वाचा बसली। सारंग तर मम करत असतो। आणि लताबाई म्हणते, मला माहितीये शूटिंग नाही। त्या लताबाई पुढे म्हणतात, हे तुम्ही सगळं मला खऱ्या आयुष्यामध्ये करायला लावताय, आता खरं सांगा काय आहे ते। आणि त्या पुढे म्हणतात, हे बघा, तुम्ही जर मला सांगितलं नाही ना, तर मी हे अजिबात करणार नाही। आणि तिघाच्या चेहऱ्यावर भीती आलेली असते। आणि त्या परत चढत्या आवाजात म्हणतात, अरे बोला ना, बोला, का बोलवलंय तुम्ही मला इथे। आणि त्या लताबाई म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला नाही ना सांगायचंय, मग मी चालले। त्या 2-3 पावलं पुढे जातात। तोच ऐश्वर्या म्हणते, थांबा, मी सांगते तुम्हाला सगळं।
आणि इकडे जानकी नानाला म्हणते हे मुद्दाम कोणीतरी केलेलं असू शकतंय ना. आणि त्यावर नाना म्हणतात अगं पण का, कोणी, कशासाठी. आणि नाना पुढे म्हणतात माझ्याशिवाय या बांगड्याचं कोणालाच काही ठाऊक नाहीये. आणि जानकी म्हणते तेच तर ना नाना, तेच तर कळत नाही. उद्याच पार्वती आईचं श्राद्ध आहे आणि आजच हे सगळं, हे कसं शक्य आहे, मला काही कळत नाहीये. आणि त्यावर नाना म्हणतात अगं हा सगळा योगायोग असू शकतो. आणि जानकी म्हणते नाही नाना, हा योगायोग नाहीये, काहीतरी गडबड आहे. आणि जानकी पुढे म्हणते त्या बांगड्या म्हणजे आपल्या घरावर कोणतं येणारं नवीन संकट तर नसेल. आणि नाना म्हणतात हे बघ जानकी, तू दमले असशील खूप, जा थोडासा आराम कर आणि नंतर बोलूया आपण. आणि इकडे ऐश्वर्या लताबाईला म्हणते आणि म्हणून आम्हाला त्या पार्वतीला घरामध्ये परत आणायचे. आणि त्यावर लताबाई म्हणते नाही 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 म्हणजे नाही, मी पार्वती बनणं शक्यच नाही. ऐश्वर्या म्हणते अहो थोडं ऐकून तर घ्या माझं. आणि त्यावर त्या म्हणतात तुम्हाला लाज वाटत नाही माझ्याकडून ही असली कामं करून घेताना, मी चालले आता. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो जरा ऐकून घ्या ना, तुम्ही आमची अडचण तरी समजून घ्या ना, तुम्ही बेस्ट ॲक्टर आहात. आणि सारंग म्हणतो हां 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 तुम्ही बेस्ट ॲक्टर आहात. सारंग म्हणतो लताताई आमची सगळी भिस्त तुमच्यावर आहे. आणि त्या म्हणतात नको रे बाबा, तुम्ही दुसरं कोणीतरी बघा पार्वतीसाठी, आता तुम्ही मला नेमवारी नेसाल आणि उद्या लोकांना कळलं तर. कुठे माझी बॅग, मी चालले. आणि त्यावर आजी म्हणते ए कशाला नाटकं करतेस, पैसे देतोयत ना आम्ही तुम्हाला. आणि लताबाई म्हणतात वा रे वा, तुझ्या 1,00,000 रुपयासाठी जीवावर बेतेल असं काम करू का मी, तुमचे 1,00,000 रुपये ठेवा तुमच्याचकडे, मी चालले. आणि त्यावर सारंग म्हणतो अहो आम्ही जास्त पैसे देऊ तुम्हाला. ऐश्वर्या म्हणते हां. आणि त्या लताबाई म्हणतात किती किती पैसे देणार, मी जे काही करणार आहे त्याच्यावर कोणाचं तरी भविष्य घडणार आहे ना, किती देणार तुम्ही मला. ऐश्वर्या म्हणते ओके, किती द्यायचे तुम्हाला पैसे. आणि त्या लताबाई म्हणतात 10 लाख. आणि सगळे ओरडतात 10 लाख, बापरे 10 लाख. आणि ती लताबाई म्हणते आधी मला माहिती नव्हतं ना, आता कळलंय, आता एका कामाचे 10 लाख रुपये 10 पटीने होतील, बरं आहे का मंजूर. आणि त्या पुढे म्हणतात या 10 लाखातले 1,00,000 रुपये मला ॲडव्हान्स पाहिजे, देऊ शकता का, देऊ शकताय का बोला, नाही तर मी चालले. आणि त्यावर आजी म्हणतात जा बाई जा. आणि ऐश्वर्या म्हणते अहो आजी. आणि आजी म्हणते अगं 10 रुपये मागितल्यासारखे 10 लाख रुपये मागते, कुठून द्यायचे हिला. सारंग म्हणतो बरोबर बोलते आजी, अहो ऐश्वर्या आपल्याकडे 10 रुपये नाही आहेत, 10 लाख रुपये कुठून आणायचे. आणि ती लताबाई म्हणते उत्तम निर्णय, चला मी निघते आता. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते थांबा थांबा, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. आणि ऐश्वर्या म्हणते तुम्हाला जितके पैसे लागतील तितके पैसे मी देईल. आणि सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या. आणि आजी पण म्हणते अगं कुठून देणार. ऐश्वर्या सारंगला बाजूला घेते आणि म्हणते अहो जरा तुम्ही पुढचा विचार करा, हे बघा आता आपण मागे बिलकुल फिरायचं नाहीये, हे जे 10 लाख रुपये आहेत ना ते आपले आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे या लताबाईला आपल्या हातून जाऊ द्यायचं नाहीये. आणि हे ऐकून सारंग म्हणतो हो ते बरोबर आहे पण. आणि तिकडून लताबाई म्हणते वा पोरी वा, या दोघांमध्ये ना तूच तेवढी काय ते हुशार आहेस बघ. आणि त्या पुढे म्हणतात तेवढा पटकन ॲडव्हान्स देऊन टाका, पुढे कसं अभिनय करताना तेच व्यवहाराचं टेन्शन नसू नये. ऐश्वर्या हो हो म्हणते. आणि आजी म्हणते अरे वा, पैसे पण आताच हवेत का. आणि ऐश्वर्या म्हणते हो हो मी देते. आणि सारंग म्हणतो माझ्या अकाउंटला एक दमडी नाही आहे ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही घरी जा आणि आपल्या कपाटात पैसे आहेत ते घेऊन या. आणि सारंग म्हणतो आपल्या कपाटात एवढे पैसे आहेत. आणि सारंग लताबाईला म्हणतो आहेत पैसे आहेत, आणतो. आणि आजी म्हणते जा जा पटकन जा घेऊन ये. ऐश्वर्या लताबाईला म्हणते काय मग लताबाई, झालं की नाही तुमच्या मनासारखं, आता इथून कुठेही जायचं नाही. आणि त्यावर त्या म्हणतात आता मी इथून कुठेही जात नसते. आणि इकडे जानकी अवंतिकाला फोन लावते आणि विचारते ऐक ना, तुम्ही जेव्हा इकडे आला होता तेव्हा काय काय सुरू होतं. आणि अवंतिका म्हणते इतका गोंधळ सुरू होता ना तुम्हाला काय सांगू. अवंतिका म्हणते आम्ही न सांगता केलं होतं ना, त्यामुळे आजी, सारंग भाऊजी आणि ती ऐश्वर्या यांच्या तोंडावरचा रंगच उडाला होता. आणि जानकी म्हणते बरं मग आम्ही घरी गेलो तर बघतो काय असा ड्रायपॉडवर एक कॅमेरा, प्रोफेशनल कॅमेरा पूर्ण सेटअप लावून ठेवलेला होता. मग आम्ही विचारलं त्यांना की काय चाललंय तुमचं हे, तर ते म्हणत होते की रील्स करतोय आम्ही रील्स. ते काही जरी म्हणत असले ना तरी ते खोटं बोलत होते, एवढं मात्र नक्की. आणि जानकी म्हणते असं का म्हणतेस. जानकी विचारते खरं सांग तुला काही संशयास्पद वाटत होतं का. त्यावर अवंतिका म्हणते वहिनी मला ना सगळं संशयास्पद वाटत होतं. आणि ती पुढे म्हणते तुम्हाला माहिती आहे का, तिथे एक बाई आली होती आणि त्या बाईला बघून लगेच ऐश्वर्या बाहेर गेली आणि म्हणाली की मी देवळामध्ये आजीसोबत जाते ना, तिथे त्या माझ्या मैत्रिणी झाल्या. जानकी म्हणते किती खोटारडी येते ऐश्वर्या.
आणि अवंतिका म्हणते एक्झॅक्टली. आणि जानकी म्हणते ऐश्वर्या आणि मंदिर. आणि त्यावर अवंतिका म्हणते आणखी एक बाई आली होती आणि तिने काय विचारलं तुम्हाला माहिती आहे का? आणि जानकी विचारते काय? ती म्हणते की ऑडिशन इथेच चालू आहे का? आणि जानकी म्हणते ऑडिशन. आणि अवंतिका म्हणते हो वहिनी ऑडिशन. म्हणून तर म्हणते वहिनी ती बाई काहीतरी बोलायला जाणार तोच ऐश्वर्यामध्ये शिरली आणि म्हणते अहो काही काय बोलताय, इथे बाजूला एक स्टुडिओ आहे ना आशीर्वाद नावाचं, तुम्हाला तिथे जायचं असेल. आणि अवंतिका म्हणते तुम्हाला सांगते वहिनी हे काहीतरी करतायत तिघ जण मिळून. आणि तोच तिकडे रूममध्ये सारंग येतो, हळूच दरवाजा लावून घेतो. सारंग हळूच कपाट उघडतो, पैसे काढतो, खिशात ठेवतो, इकडे तिकडे बघतो आणि निघायला जातो. तोच जानकीची नजर त्याच्यावर जाते आणि जानकी अवंतिकाला म्हणते थांब मी तुला थोड्या वेळाने फोन करते हां. सारंग इकडे तिकडे बघून खिशाला हात लावून इकडे तिकडे बघत चालत असतो आणि जानकी त्याच्या मागे मागे असते. सारंग चालत जात असतो, तो ती बाईक असते आणि त्या बाईकमधून जानकी त्याला पाठीमागे दिसते आणि तो तिथेच थांबतो. जानकीच्या लक्षात येतं आणि ती लगेच चेहरा तिकडे करते आणि हा विचार करत असतो जानकी वहिनी माझ्या मागे. जानकी तिथेच एका दुकानामध्ये घुसते आणि सारंग म्हणतो बापरे आता जानकी वहिनी माझ्या मागे मागे येते, आता मी काय करू असा विचार करत आणि तो डोकावून पाहतो आणि म्हणतो नाही ती जानकी वहिनीच होती, आता मी जर गेलो तर ती माझ्या मागे मागे येईल, आता मी काय करू आणि तिला सगळं करणार, बापरे आता मी मेलो. तो खिशातून मोबाईल काढतो आणि ऐश्वर्याला फोन लावतो आणि ऐश्वर्या म्हणते हां सारंग तुम्ही निघालात ना पैसे घेऊन? आणि सारंग म्हणतो हो पण जानकी वहिनी माझ्या मागे मागे येते, मी काय करू? आणि ऐश्वर्या भडकते आणि म्हणते ऐश्वर्या म्हणते काय ओ गॉड ही जानकी पुन्हा आपल्या कामात कडमडली, मी आता काय करू ऐश्वर्या सांगा ना मला. आणि ऐश्वर्या म्हणते एक काम दिलं होतं सारंग मी तुम्हाला, त्यातही तुम्ही गोंधळ घालून ठेवलात. ऐश्वर्या म्हणते तुम्ही काहीच कामाचे नाही. त्यावर सारंग म्हणते अहो तुम्ही माझ्यावर नंतर ओरडा पण मी आता काय करू ते सांगा. आणि ऐश्वर्या म्हणते अहो काय करू म्हणजे आता जा कुठेतरी. आणि हे ऐकताच तो गेटमध्ये घुसणार, तो ऐश्वर्या म्हणते पण इथे येऊ नका आणि तो लगेच माघारी फिरतो. आणि सारंग म्हणतो मी गोडाऊनच्या गेटपर्यंत आलो, मी आत येतो मग बघू काय करायचं. त्यावर ऐश्वर्या म्हणते काय अहो तुम्ही काय सगळी माती आजच खाणार आहात का? काय करता, हे काय तुम्ही डोक्यावर पडलायत का? आणि हे सगळं जानकी लपून ऐकत असते आणि पाहत असते. ऐश्वर्या म्हणते कुठेही जा काही करा पण इथे येऊ नका. ती जानकी जर एकदा इथे आली ना तर तिला सगळं कळेल, त्या जानकीला डिस्ट्रॅक्ट करा, ती जानकी इथे येता कामा नाही, कळतंय का? ऐश्वर्या ओ गॉड म्हणते आणि फोन ठेवते. आणि हा सारंग हॅलो हॅलो करत बसतो. सारंग रिक्षा करतो आणि डायरेक्ट रिक्षामध्ये बसतो आणि रिक्षावाल्याला म्हणतो चला मला घाई आहे चला लवकर. आणि जानकी त्या दुकानातून बाहेर येते आणि इकडे आजी म्हणते काय झालं? त्यावर ऐश्वर्या म्हणते सगळे माझ्याच राशीला आलेत. आणि ऐश्वर्या म्हणते अहो आजी ती जानकी सारंगच्या मागे मागे इथवर येते, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या खिडकीजवळ जाऊन उभे राहा आणि कोणी येते का ते लक्ष ठेवा. आणि आजी म्हणते लगेच. जानकी मनाशीच म्हणते सारंग भाऊजी इथे गेटमध्ये जाणार होते पण त्यांनी कोणाला तरी फोन केला आणि अचानक रस्ता बदलून रिक्षामधून निघून गेले. हे सयाजी काकांचं गोडाऊन आहे, सारंग भाऊजी इथेच जात होते, नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला बघायला हवं असं म्हणते आणि ते आतमध्ये जाते. गेटमध्ये जाताच आजीला जानकीवरून दिसते आणि म्हणते अरे देवा ही जानकी तर इथेच येते, म्हणजे आम्ही आता पकडले जाणार आता. आणि आजी ऐश्वर्याला हाका मारते ऐश्वर्या ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या त्या लताबाईला उठते ओ लताबाई ओ लताबाई. लताबाई घोरत पडलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते ओ लताबाई उठा. आजी म्हणते अगं ती बघ कशी गार झोपली आहे, घोरतीये बघ. ऐश्वर्या लताबाईला खूप उठवण्याचा प्रयत्न करते आणि आजी म्हणते अगं ती खरंच अभिनय करत नाहीये, ती खरंच झोपली आहे, खरंच घोरतीये. आणि आजी ऐश्वर्याला म्हणते अगं ती जानकी येते इथं. जानकीमध्ये आलेली असते आणि ह्या तिघ जणी तिला लपून पाहतात. आणि लताबाई म्हणते हां ही ती विलन आहे ना. आणि आजी म्हणते ए चुप बस. ऐश्वर्या हळू आवाजात म्हणते अहो ही तर गावी गेली होती, ही परत कशाला आली? आणि आल्या आल्या हिची शोध मोहीम सुरू पण झाली, थकत कशी नाही कधी. आणि जानकीला कसला तरी आवाज येतो आणि म्हणते हा कसला आवाज आला? आणि ती विचारते कोण आहे तिथे? आणि जानकी इकडे तिकडे कोणाला शोधणार तोच तिचा फोन वाजतो आणि म्हणते आई. आणि सुमित्रा आई म्हणतात जानकी माझ्या बीपीच्या गोळ्या कुठे ठेवल्यात ग, सापडतच नाही आहेत. आणि जानकी म्हणते आई तुमच्या गोळ्या तिथं टेबल पशीच आहेत, बघा जरा तिथेच. आई म्हणते अगं मी बघितलं नेहमीच्या ठिकाणी पण नाही येत तिथे. आणि जानकी म्हणते असं कसं? जानकी म्हणते नानांना विचारता का, नानांनी ठेवले असले तर? आणि आई म्हणते नाही ग मी विचारलं त्यांना, त्यांनी हातच नाही लावलेला. आणि त्यावर जानकी म्हणते आई मी येते 10 मिनिटांमध्ये. आणि त्यावर आई म्हणते हे बघ जानकी मला ना थोडीशी चक्कर पण येते, तू ये जरा पटकन. आणि जीव पण माझा नुसता घाबरा घुबरा झाला आहे. आणि जानकी म्हणते तुम्ही एका जागेवर बसून राहा बरं, काही काळजी करू नका, मी येते. आणि असं म्हणून ती फोन ठेवते आणि मनाशीच म्हणते अरे देवा काय झालं आईना. आणि ती तिथून निघून जाते. ती गेली की ह्या तिघी जणी बाहेर येतात
आणि ऐश्वर्या सुटकेचा श्वास सोडते आणि आजी म्हणते गेली बाबा एकदाची. आणि ती लताबाई म्हणतात ही बाई खूपच डेंजर आहे, तुम्हाला शोधायला इथपर्यंत आली. आणि ऐश्वर्या म्हणते लताबाई हे तुमचं आजचं लर्निंग. तुम्ही आता स्वतःच्या डोळ्यानं बघितलं ना ती जानकी किती हुशार कसली, अति हुशार आहे ती. आणि ऐश्वर्या पुढे लताबाईला म्हणते आता तुमच्यातल्या पार्वतीला ना ह्या जानकीपेक्षा हुशार आणि चालाक व्हायचे. ऐश्वर्या पुढे म्हणते त्या पार्वती पुरुषोत्तम रणदिवेला आता तुमच्यात येऊ द्या, तुमच्यात भिनू द्या, तरच मला त्या जानकीला घराबाहेर काढता येईल. आणि त्यावर लताबाई म्हणते मी अशी भूमिका साकारते ना तर त्या जानकीचा असा थरकाप उडेल, थरकाप. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या पार्वतीला म्हणते फक्त आजची रात्र आहे तुमच्याकडे. आणि ती स्वतःशीच म्हणते आता उद्या श्राद्ध आहे त्या पार्वतीचा आणि आता उद्या नवा अध्याय सुरू होणार आहे. हा वार तू कसा चुकवशील. आणि नदी किनारी श्राद्ध चालू असतं, तोच एक पाण्यात पडलेला आवाज येतो आणि ऋषिकेश उडी मारून पाण्यातून त्या बाईला बाहेर काढतो. आणि नाना विचारतात कोण आहात तुम्ही. आणि ती बाई म्हणते मी तुमची बायको पार्वती आहे. असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, का म्हणून की तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओ बनवले तर तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळावे. तर मग भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर.